सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधले काही एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. गणित आहेत ते आपण बघणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स. पहिला प्रॉब्लेम आहे पेज नंबर 6वर. जर पुस्तक असेल तर ते पण काढत चला. पेज नंबर 6वर एक्झाम्पल फर्स्ट आपल्याला दिसेल. सो राईट डाऊन दॅट एक्झाम्पल. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम ईच अदर. फुल स्टॉप. देअर मासेस आर 75 किलोग्राम अँड 80 किलोग्राम. दोघांचे मासेस दिलेत म्हणजे M1 आणि M2 दिले रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिल्यांदा महेंद्र होता तर पहिलं मास 75 त्याचं आणि नंतर विराट आहे तर 80 त्याचं. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा. कॅपिटल F इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि दोघांच्या मधलं अंतर 1 मीटर आहे म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू 1 मीटर. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. सो प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम जर लिहायचा झाला असेल तर प्रॉब्लेम आपण डिस्कस करूयात काय आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी महेंद्र आणि विराट हे दोन मित्र आहेत. ओके, आणि ते मित्र एकमेकांपासून किती अंतरावर बसले हे गृहीत धरा. हा महेंद्र आहे, दिस इज द विराट, आणि दोघांच्या मधलं अंतर आहे 1 मीटर. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कोणत्या किमती दिल्या तर महेंद्रचं मास एक दिलंय 75 किलोग्राम, त्याला आपण M1 गृहीत धरू. मास ऑफ द विराट इज M2 80 किलोग्राम, आपण त्याला M2 गृहीत धरलं. आणि द डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर. अर्थात ह्याची जी किंमत आहे ती आपण स्मॉल r असं गृहीत धरू. मग आपल्याला व्हॅल्यू कोणत्या माहिती किंवा विचारलंय काय, जर दोघं जर एवढ्या अंतरावर बसले तर दोघांच्या मध्ये असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती. आपण सांगितलं त्याच्यावर कोणत्याही विश्वातल्या दोन बॉडी जर असतील एकमेकांमध्ये, चेअर आणि टेबलचं उदाहरण सांगितलं, किंवा कोणत्या पण तुम्ही घ्या, तुमचा मित्र आणखीन एक घ्या, कोणत्या पण दोन बॉडीमध्ये विश्वातल्या एक प्रकारचा फोर्स असतो, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, म्हणून आपण पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हा जो फोर्स आहे तो युनिव्हर्सल फोर्स आहे, म्हणजे सगळ्या विश्वामध्ये कोणत्या पण दोन बॉडीमध्ये असतो. अगदी तसंच महेंद्र आणि विराट बसलेत, दोघे एकमेकापासून 1 मीटर अंतरावर बसलेत. आता आपल्याला माहिती जर 1 मीटर अंतरावर बसलेत तर दोघांमध्ये असलेला फोर्स किती. जर हीच कंडिशन कोरोनामध्ये प्रॉब्लेम असतं तर त्यांनी काय सांगितलं असतं, तर कोरोनात प्रॉब्लेम असतं तर सांगितलं असतं महेंद्र आणि विराट 2 मीटर अंतरावर बसले. कारण जनरली आपल्याला 2 मीटर अंतर ठेवा असं म्हणत. ओके, दॅट इज अनदर पार्ट. लेट इट गो. इथं महत्वाचा मुद्दा काय, आर ची किंमत आहे 1 मीटर. मास महेंद्रचा आहे M1 इज इक्वल टू 75 किलोग्राम आणि द मास ऑफ द विराट M2 इज 80 किलोग्राम. आणि अर्थात त्यांनी जरी प्रॉब्लेम मध्ये किंमत दिलेली नसली तरी आपण ज्यावेळेस न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता त्यावेळेस कॅपिटल जी ची किंमत दिलेली असू द्या किंवा नसू द्या, आपल्याला ती पाठच पाहिजे, माहित पाहिजे. 6.67 इंटू 10⁻11 त्याचं युनिट माहित पाहिजे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, ही जीची किंमत. मग काय काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये ते पहिल्यांदा आपण गिव्हन डाटा मध्ये लिहून घ्यायचं. कधी पण प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय गिव्हन असा शब्द लिहायचा आणि दिलेल्या व्हॅल्यू लिहायच्या. मग कॅपिटल जी ची किंमत आपल्याला माहिती, जी का ऑलरेडी जरी नसली दिली प्रॉब्लेम मध्ये तरी आपल्याला गृहीत धरायची. 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. M1 75 किलोग्राम, M2 80 किलोग्राम. ओके, आर ची किंमत किती दिली त्या ठिकाणी, आर ची 1 मीटर. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं म्हणजे काय, सिंपल फेमस लॉ अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघितलं. F इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला, कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. सिंपल. आणि व्हॅल्यू फक्त पुट अप करायचं. तुम्हाला F ची किंमत काढायची, दोघांच्या मधला फोर्स किती आहे तो काढायचा, आणि मग F इज इक्वल टू G ची किंमत किती ठेवणार तुम्ही सांगा. यस सांगा. 6.67 इंटू 10⁻11. मास M1 75, M2 80, आणि डिस्टन्स दोघांच्या मध्ये होतं 1 मीटर. 1 मीटरचा वर्ग किती आहे ना 1. ओके, इथं सिंपल लक्षात घ्या. आता ज्यावेळेस एखादी पॉवरची टर्म असते 10⁻⁻ किती आहे -11. एखाद्या एक्झाम्पल मध्ये कितीही पॉवरच्या टर्म असू द्या, घातांकाच्या टर्म असू द्या, त्या एका शेवटला एका कडेला लिहून घ्यायचं. म्हणजे 10⁻11 मी इथं लिहिलं, राहिलेल्या सगळ्या संख्यांचा गुणाकार कसा केला तो 6.67 इंटू 75 इंटू 80. बरोबर. हा जो पॉवर आहे हा एका साइडला घेतला 10⁻11. अरे गेटिंग माय पॉइंट. ओके, सिंपल. समजा इथं आणखी 2-3 पॉवर असतील तर सगळे पॉवर एका कडेला घ्यायची. कधी पण लक्षात घ्या, आपण ते नंतरच्या एक्झाम्पल्स मध्ये बघणार आहे. आपलं पहिलंच एक्झाम्पल आहे त्या 10वीच्या सिलेबसचं. लक्षात घ्या, गणित कधी पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले खूप महत्वाचे असतात, मार्क्स देऊन जाणारे असतात. आणि सिंपल 2-4 स्टेप लिहिले की त्याचे मार्क्स आपल्याला पैकीच्या पैकी पडतात. थेअरी मध्ये तसे मार्क पडण्याची शक्यता थोडीफार कमी असते, पण
गणित जर विचारलेलं असेल, न्यूमेरिकल विचारलेलं असेल तर मात्र पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला पडू शकतात। मग या सगळ्यांचा गुणाकार, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पुस्तकात डायरेक्ट उत्तर हे 10⁻⁻⁷ कसं आलं, हे उत्तर कसं आलं? तर आपण या तिन्ही संख्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की गुणाकार आला 40,020, बरोबर? 40,020 एवढा त्यांचा गुणाकार येतो। मग इंटू 10⁻⁻ किती -11 असं जरी उत्तर लिहिलं तरी ते करेक्ट आहे, लक्षात घ्या, तरी पण ते उत्तर बरोबर आहे, न्यूटन मध्ये तेवढा फोर्स। पण जनरली उत्तर लिहिण्याचा प्रघात कसा असतो लक्षात घ्या, जनरली जे आपण उत्तर लिहितो ते उत्तर कसं लिहितो, शक्यतो पहिले 2 अंक सोडून पॉईंट द्यायची पद्धत आहे किंवा 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा। आता संख्या लांब लचक आहे तर 2 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा किंवा 1 अंकानंतर पॉईंट द्यायचा। इथं 1 नंतर दिलाय म्हणजे किती अंक सोडून 4, पहिला अंक सोडला की पॉईंट द्यायचा, कारण लांब लचक उत्तर लिहिण्यापेक्षा पहिल्या अंकाच्या नंतर आपण पॉईंट दिला। आता मग पॉईंट इथं द्यायचा म्हणजे ऍक्च्युअली संख्येमध्ये पॉईंट दिसत जरी नसला तर तो पॉईंट असतो कुठं, सगळे शेवटला असतो, लक्षात घ्या, सगळे पॉईंट कुठे असतो, शेवट। समजा मी अशी संख्या लिहिली 150 आहे किंवा 155 आहे आणि तुम्हाला विचारलं पॉईंट नाही संख्येमध्ये, पण पॉईंट कुठे आहे, पॉईंट नसतो म्हणजे सगळे शेवटला असतो, लक्षात घ्या। मग तो पॉईंट तुम्हाला 1 अंकाच्या पुढे आणायचा म्हणजे इथून हा पॉईंट इथं आहे असं गृहीत धरून हा पॉईंट इथून इथं आणला म्हणजे किती अंक आपण बॅक साईडला आलो, वापस मागे किती अंक आलो, किती आकडे आलो, 1 2 3 4, बरोबर? म्हणजे किती अंकांनी पॉईंट तुम्ही मागे सरकवला, 4। जेवढ्या अंकाने तुम्ही पॉईंट मागे सरकवला, बरोबर, जेवढ्या अंकाने पॉईंट तुम्ही मागे सरकवला तेवढा पॉवर प्लस घ्यायचा, म्हणजे किती झाला पॉवर तो 10⁻+4, प्लस इथे काही लिहायची गरज नाही, पण पॉवर किती झाला 10⁻+4। कळायला मी काय सांगतो ते, हे खूप महत्वाचं आहे 12वीच्या कॅल्क्युलेशनच्या दृष्टिकोनातून। कितीही मोठी संख्या असू द्या त्याला शॉर्ट करून लिहायला शिका, आणि शॉर्ट करण्याचा सिंपल फॉर्म्युला, ही मोठी संख्या होती 40,020, पॉईंट नव्हता म्हणजे पुढे होता, तो पॉईंट उचलून आपण 4च्या पुढे ठेवला, किती अंक आपण वापस आलो, 1 2 3 4 म्हणून 10⁻+4। म्हणजे या संख्येला आता लिहिणार कसं, 4च्या पुढे पॉईंट दिला, 4.0020 इंटू 4 अंक मागे आले म्हणून 10⁻4 आणि ऑलरेडी पहिलं वरचं किती होतं 10⁻11। मग आपल्याला सिंपल आहे, हेच संख्या पुन्हा ऍज इट इज उत्तर हेच, फक्त -11 आणि +4 बघा, एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, म्हणजे काय झालं 4.0020 इंटू 11 मधून 4 गेले 7 राहिले आणि मोठी संख्या 11 होती त्याला आपण मायनस चिन्ह दिलं। सो आन्सर इज F is equal to 4.0020 into 10⁻⁻7 न्यूटन। म्हणजे काय, महेंद्र आणि विराट मध्ये दोघांमध्ये एक फोर्स आहे, फोर्स तर 100% असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आपण सांगितलं होतं मी आणि भिंत असू द्या दोघांमध्ये फोर्स असणार, मी आणि एखादी चेअर असू द्या तर दोघांमध्ये फोर्स असणार, 2 चेअर असू द्या त्यांच्यामध्ये पण फोर्स असणार। तसं या ठिकाणी 2 फ्रेंड्स आहेत महेंद्र आणि विराट, त्यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येतो आणि त्याचं उत्तर किती आलं ते 4.0020 into 10⁻⁻7 न्यूटन। ऍक्च्युअली लक्षात घ्या, ही पॉवर -7 मध्ये म्हणजे संख्या खूप खूप लहान आहे, बरोबर? हे जर -7 काढायचं असेल, आता हे 12वीच्या दृष्टिकोनातून थोडं सांगतो, लक्षात येते का ते बघा, नंतर तर आपण चर्चा करूच। हे -7 जर मला काढायचे तर हे जे पॉइंट आहे ते तुम्हाला इकडं, हे लक्षात घ्या, हा पॉइंट इकडं प्लस पॉइंट अशा पद्धतीने तुम्हाला सरकवावं लागेल की या संख्येला +7 च्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तर ते दोन्ही कॅन्सल होईल आणि एकंदरीत उत्तर जर काढलं तर पॉइंट मध्ये खूप लहान संख्या येईल याचं उत्तर, लक्षात आले? म्हणजे जर ऍक्च्युअली याचा आपण फोर्स जर अंकामध्ये संख्या लिहायचं म्हटलं तर 0.000 अशा फॉर्म मध्ये ती संख्या येईल आणि तो फोर्स एकदम निग्लिजिबल। मला इथे यासाठी हे सांगायचंय की 10⁻⁻7 याचा अर्थ काय, खूपच लहान फोर्स आहे जो की तो नसल्यास जमाय, पण फोर्स आपल्याला तो काढता येतो। ओके, अशा पद्धतीने महेंद्र आणि विराट यांच्यामध्ये असणारा फोर्स हा 4.0020 into 10⁻⁻7 न्यूटन आहे। ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम याच्याच रिलेटेड, म्हणजे पुन्हा किमती ह्या सगळ्या ठेवल्यात, महेंद्रची किंमत तीच आहे, विराटची तीच किंमत आहे, फक्त काही किमती चेंज केलेल्या आहेत। तो प्रॉब्लेम आपण बघूयात आपण। सो राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड तुम्ही पुस्तकातला लिहू शकता, राईट डाऊन। सो राईट डाऊन सेकंड प्रॉब्लेम पहिल्या प्रॉब्लेम सारखाच आहे, फक्त काही किमती चेंज आहेत। मग एक्झाम्पल 2 ते पण पुस्तकामध्ये बघा व्यवस्थित। इन द अबोव एक्झाम्पल, व आता जे वर एक्झाम्पल दिले त्याच्यामध्येच ॲझ्युमिंग, काय गृहीत धरा, ॲझ्युम करा म्हणजे काय गृहीत धरा, द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस।
जो महेंद्र बसलेला आहे तो बेंच कसा आहे, फ्रिक्शनलेस आहे. स्टार्टिंग विथ काय म्हटले, 0 व्हेलॉसिटी. व्हॉट विल बी महेंद्राज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. महेंद्रची व्हेलॉसिटी 1 सेकंदानंतर किती असेल आणि विल दिस व्हेलॉसिटी चेंज विथ द टाइम अँड हाऊ. अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न ठीक आहे, आपण लिहून घ्या. एक्झाम्पल सेकंडकडे जर आपण नीट बघितलं तर काय काय दिले प्रॉब्लेममध्ये, नीट वाचा. इन द अबोव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट बेंच ऑन विच महिंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. म्हणजे ज्या बेंचवर महेंद्र आणि विराट बसले त्यांच्यावर कसलंच घर्षण होत नाही, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स 0 आहे, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे घर्षण होत नाही, फ्रिक्शनलेस आहे. आणि स्टार्टिंग विथ 0 व्हेलॉसिटी, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. स्टार्टिंग विथ 0 व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. यूची किंमत त्या ठिकाणी किती घेणार तुम्ही, 0. व्हॉट विल बी द महेंद्राज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट. मग त्यावेळेस महेंद्र विराटकडे सरकत जात असताना कितीच्या गतीनं जाईल, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ कुणाची विचारली, महेंद्रची विचारली. आणि किती वेळेमध्ये विचारले, 1 सेकंदामध्ये, म्हणजे स्मॉल टी इज इक्वल टू 1 सेकंद. आणि त्यावेळेसची फायनल व्हेलॉसिटी किती, महेंद्र कितीच्या स्पीडनं विराटकडे जाईल. आणि दुसरा प्रश्न त्याच्यामध्येच आहे, विल दिस व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. वेळेनुसार ही व्हेलॉसिटी बदलत जाईल का, आणि जर जात असेल तर कशी. अशा पद्धतीनं हा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. बघा, त्या पहिल्याच प्रॉब्लेममध्ये फक्त काय आहे, महेंद्र तोच आहे, मास M175 किलोग्राम, विराट त्याच ठिकाणी M280 किलोग्राम आहे. दोघांच्या मधलं अंतर, त्या ठिकाणी अंतराचा काही विषय घ्यायचा नाही, 1 मीटर आहे, तर ते आपल्याला इथं महत्वाचं नाही. महत्वाचं काय की ह्या ज्या बेंचवर दोघ जण बसले ते घर्षण विरहित बेंच आहे, म्हणजेच काय, फ्रिक्शनलेस बेंच आहे. ओके, फ्रिक्शनलेस म्हणजे त्या बेंचवरती कसलंही घर्षण होणार नाही, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स 0 आहे असं या ठिकाणी सांगायचं. इतर त्याच्याही पेक्षा महत्वाची की महेंद्र विराटकडे सरकत असताना, आता तुम्ही म्हणताल महेंद्र याच्याकडेच का सरकणार, साधा प्रश्न. मला सांगा, मास जास्त कुणाचं आहे, 80 किलोग्राम विराटचं आहे, मास कमी कुणाचं आहे, 75 किलोग्राम महेंद्रचं. मग अर्थातच याचा फोर्स जास्त असणार आणि हा विराट महेंद्रला त्याच्याकडे ओढून घेणार. म्हणजे सायंटिफिकली आपण सायन्सच्या भाषेत जर बोलायचं झालो तर ज्याचं मास जास्त आहे त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, आणि तो ज्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी त्याला ओढून घ्या. म्हणजे महेंद्र इकडं सरकत जाणार, कुणाकडे, विराटकडे. तर ते नवीन कंडिशन मागायच्या प्रॉब्लेम पेक्षा इथं कोणते आहेत, तर स्टार केलेल्या, लक्षात घ्या मी इथं स्टार केलेल्या नवीन कंडिशन आहे. स्टार्टिंग व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीला दोघं पण एका जागेवरच बसले, म्हणजेच त्यांची सुरुवातीची व्हेलॉसिटी काहीच नाही, म्हणजे 0 आहे. आणि आपल्याला माहिती आहे फिजिक्स मध्ये, भौतिकशास्त्रामध्ये सुरुवातीची व्हेलॉसिटी, न्यूटनच्या इक्वेशन मध्ये सुरुवातीची व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी सिम्बॉल घेतो यू, स्मॉल यू इज इक्वल टू 0. आणि फायनल व्हेलॉसिटी असेल तर त्याचा सिम्बॉल असतो व्ही, लक्षात घ्या. इनिशियल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल असतो यू, फायनल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल असतो व्ही. मग दोघं पण रेस्ट पोझिशन आहे, पहिल्यांदा बसलेत, म्हणजे त्यांची स्टार्टिंग व्हेलॉसिटी म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजेच यू किती आहे, 0 आहे. आणखीन तिथं महत्वाचं काय, तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आलता, जे की मागाच्या प्रॉब्लेमचं उत्तर होतं आपलं, F is equal to 4.002 into 10⁻⁻7 न्यूटन. 002 म्हणा किंवा 0020 म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच, एवढा तो फोर्स ते पण आपल्याला माहिती आहे. आणि आणखीन एक त्यांनी काय विचारले, तर 1 सेकंदानंतर महेंद्र इकडे सरकत असताना, म्हणजे स्मॉल टी इज इक्वल टू 1 सेकंद, बरोबर. 1 सेकंदामध्ये महेंद्रची फायनल व्हेलॉसिटी विचारली आहे. लक्षात घ्या, स्टार्टिंग व्हेलॉसिटी कधी पण शब्द आला की लगेच लक्षात आलं पाहिजे यू ची किंमत 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. म्हणजेच तुम्हाला आता कोणती व्हेलॉसिटी काढायची, महेंद्रची व्हेलॉसिटी काढायची, म्हणजेच कोणती फायनल व्हेलॉसिटी काढायची. कोणती व्हेलॉसिटी काढायची, फायनल. आणि आपल्याला माहिती आहे फायनल साठी सिम्बॉल कोणता आहे, व्ही आहे, व्ही काढायचा आहे. ओके, मला सांगा आता व्ही, यू या सगळ्या किमती पुन्हा एकदा आपण उत्तर लिहित असताना कसं लिहिणार, सोल्युशन, आणि दिलेल्या किमती एका खाली लिहून घ्यायच्या. गिवन कोणत्या कोणत्या, फोर्स ऑन महेंद्र कॅपिटल F इज इक्वल टू 4.002 into 10⁻⁷ न्यूटन. F ची किंमत दिली. महेंद्राचा मास आपल्याला माहिती, त्याला M गृहीत धरा, इथं M1 M2 म्हणण्याची आवश्यकता नाही, एकाचाच त्याच्यावरच व्हेलॉसिटी विचारली तर फक्त M, मास एकट्याचाच गृहीत धरा, M इज इक्वल टू 75 किलोग्राम. आणि इनिशियल व्हेलॉसिटी आपण सांगितलं सुरुवातीची व्हेलॉसिटी किती, U इज इक्वल टू 0,
आणि टाइम किती असताना t इज इक्वल टू 1 सेकंद असताना काढायचे का आपल्याला टू फाइंड v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे सगळं कळाल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन प्रॉब्लेम जर तुम्ही उत्तर चालू करताल त्यावेळेस तुम्हाला असं सोल्युशन म्हणावं लागेल आणि गिवन एकाखाली एक सगळ्या किमती अशा लाईन न दिसल्या पाहिजे. एफ दिसतंय, एम दिले, यू ची किंमत दिली, काढायची का व्ही. मग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मगाशी जो आपण फॉर्म्युला वापरला त्याच्यामध्ये जर कुठं व्ही चा काही उल्लेख येत नाही. कारण काय होता मगाचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी कॅपिटल जी इंटू M1 M2 आपण आर स्क्वेअर, त्याच्यामध्ये व्ही कुठे येत नव्हतं. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की न्यूटननं गतिविषयक समीकरण सांगितलेत. आपण सांगितलं होतं लेक्चर मध्ये याच्याबद्दल न्यूटननं 3 गतिविषयक समीकरण सांगितले. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन त्यातलं मग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन त्याच्यामध्ये लक्षात घ्या. तर त्या फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन मध्ये व्ही ची किंमत कशी काढायची म्हणजेच कोणत्या व्हेलॉसिटीची फायनल व्हेलॉसिटी काढण्यासाठी न्यूटननं एक इक्वेशन सांगितलंय आणि v इज इक्वल टू यू प्लस एटी. त्यालाच आपण न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन असं म्हणतो. लॉ वेगळा आणि इक्वेशन वेगळे. न्यूटनचे गतिविषयक समीकरण म्हणजेच न्यूटनचे इक्वेशन 3 आहेत, न्यूटनचे लॉ पण 3च आहेत, पण ते लॉ नाही. आपण इथं वी आर डिस्कसिंग अबाउट द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. v इज इक्वल टू यू प्लस एटी. v म्हणजे कोणती व्हेलॉसिटी सांगा फायनल व्हेलॉसिटी. मग आपल्याला तेच प्रश्न आहे ना की महेंद्र एका सेकंदात त्याची व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती आहे v ची किंमत काढायची. मग v इज इक्वल टू यू प्लस एटी. आपल्याला मग आता u माहिती आहे, u ची किंमत 0 आहे, t पण माहिती आहे, 1 सेकंद दिला आहे, पण ऍक्सेलरेशन माहिती आहे का ऍक्सेलरेशन माहित नाही. लक्षात घ्या ऍक्सेलरेशन जरी माहित नसलं तरी तुम्हाला फोर्स आणि मास माहिती. जर एखाद्या बॉडीचं फोर्स आणि मास माहित असेल तर सिंपल ऍक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला. पहिल्यांदा बेसिकली फोर्स काढण्याचा कोणता फॉर्म्युला F इज इक्वल टू ma फेमस फॉर्म्युला न्यूटन्स सेकंड लॉ नुसार आलेला. F इज इक्वल टू m इंटू a. मग a इज इक्वल टू a इथंच ठेवा, दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, m भागाकाराचा आहे म्हणजे a इज इक्वल टू f डिवाइडेड बाय m. या फॉर्म्युल्यानुसार आपण ऍक्सेलरेशनची किंमत काढली. कशामुळे काढली आपल्याला फायनल व्हेलॉसिटी v काढायची. आपल्याला u माहिती आहे, t माहिती आहे, पण a माहित नाही. a जर माहित झालं तर आपल्याला v ची किंमत निघते. सिंपल वन. मग ऍक्सेलरेशन कसं काढलं f ची किंमत 4.002 इंटू 10⁻⁷ डिवाइडेड बाय मास 75 घेतलं. ह्या दोघांचं जर उत्तर काढलं आपण तर लक्षात घ्यायचं उत्तर येतं 0.05336 इंटू पॉवरचा साइन असा 10⁻⁷. मग पुन्हा एकदा तोच नियम मगाचा. एखादी संख्या जर अशी आलेली असेल आता पॉइंट मध्ये पॉइंटच्या पुढे 0 नंतर पुन्हा 5 आहे, हे थोडी विस्कळीत संख्या दिसते. व्यवस्थित दिसण्यासाठी आपण सांगितलं होतं एक अंक सोडून पॉइंट दिला पाहिजे तर ते बऱ्यापैकी उत्तर आपल्याला वाटतं किंवा तसा तो नियम आहे. आणि मग आपल्याला इथे 0.05 पेक्षा 5च्या नंतर जर पॉइंट दिला तर कशी संख्या होईल 5.336 असे होईल. ते वाचताना योग्य वाटेल म्हणून हे हा पॉइंट इथला दोन अंक सोडून 5च्या पुढे दिला आणि जेवढा पॉइंट तुम्ही पुढे सरकवता तेवढा पॉवर मायनस असतो. मग आठवतं का काय सांगितलं होतं जेवढा पॉइंट तुम्ही मागे घेतला 4 घरी मागाशी मागे घेतला होता 10⁻⁴ घेतलं. आता हा पॉइंट पुढे घेतलाय, किती अंक पुढे घेतलाय 1-2 डिजिट पुढे घेतलाय, तेवढा पॉवर काय मायनस. लक्षात घ्या पुढे बनलंय की मायनस धोका. जास्त पुढे उडी मारली की काय होतो तो धोका मायनस असं लक्षात ठेवा. पॉइंट किती अंक पुढे घेतला 2 1-2 5च्या पुढे पॉइंट दिला, संख्या काय झाली 5.336. 10⁻² आणि 10⁻⁷. त्या दोघांचं मिळून काय झालं सांगा -7 आणि -2. 10 डायरेक्ट आपण लिहिलं 10⁻⁹. आणि मग ह्याच उत्तराला आणखीन आपल्याला माहिती पॉइंटच्या पुढे फक्त 2च अंकात लिहायचंय. तिसरा अंक 5 पेक्षा मोठा असेल तर अगोदरच्या अंकात 1 मिसळतात. शेवटचा अंक 5 पेक्षा जास्त जर असेल तर अगोदरच्या अंकात 1 मिसळतात आणि शेवटचा अंक डिलीट करतात. यालाच कसं लिहिलं मग 5.33 च्या ऐवजी 5.34. 3 च्या ऐवजी 4 का लिहिलं तर शेवटची संख्या तो नियमच आहे 5 पेक्षा मोठी असेल अगोदरच्या अंकात 1 मिसळा आणि शेवटचा अंक उडवून टाका पण ते डिलीट केलं. ऍक्सेलरेशन किती आलं 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर पर सेकंड. इथपर्यंत कळालं. मग आता आपल्याला ऍक्सेलरेशन माहित झालं, कोणत्या फॉर्म्युल्यात आपल्याला ठेवावं लागेल किंमत सांगा पुढचं. जर ऍक्सेलरेशन एकदा माहित झालं तर आता आपल्याला फॉर्म्युला कोणता काय काढायला सांगितलं होतं सांगा. वन सेकंड टेल मी दॅट. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये होता इंटरेस्ट टू फाइंड काय काढायला सांगितलं होतं आपल्याला महेंद्रज व्हेलॉसिटी म्हणजे कोणती फायनल व्हेलॉसिटी काढायची, v ची किंमत काढायची. मग त्या इक्वेशन मध्ये ठेवा देअरफॉर v इज इक्वल टू u प्लस at. ओके मग ते मगाशी आलेली व्हॅल्यू आहे पुट द व्हॅल्यू ऑफ acceleration a
इन अबो इक्वेशन, इन त्याला अबो इक्वेशन म्हणा. ओके, अबो इक्वेशन. मग किती आली ते मला सांगा. ए ची किंमत वी गेट v इज इक्वल टू u ची किंमत किती 0. इनिशियल व्हेलॉसिटी किती होती 0 आणि a ची किंमत आता किती आहे 5.34 into 10 raised to किती आलं उत्तर आहे -9 बरोबर इनटू t किती सेकंद होता तो 1 सेकंद. ओके, म्हणजे जर उत्तर काढलं आपण तर सिंपल 0 प्लस 5.34 गुणिले 1 म्हणजेच काय 5.34च. त्या दोघांचा गुणाकार होईल आणि पॉवर जसा आहे तसा तो बाजूला असेल. आणि व्हेलॉसिटी म्हणजे त्याचं युनिट असतं मीटर पर सेकंड. युनिटला मार्क असतात लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन म्हणलं तर त्याचं युनिट आपण कोणतं लिहिलं ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअरच आलं पाहिजे. त्या स्टेपला तरच मार्क भेटणार. मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तरच ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी म्हणलं तर काय मीटर पर सेकंड. मग उत्तर फायनल जाणार. फायनल व्हेलॉसिटी महेंद्रची किती असेल त्या विराटकडे सरकत असताना तर 5.34 गुणिले 10⁻⁹ आणि पुन्हा एकदा 10⁻⁹ आहे म्हणजे ही संख्या 0.0000 शेवटला 534 अशी खूप लहान आहे. म्हणजे ती काय व्हेलॉसिटी तिकडे जाताना आपल्याला दिसणार पण नाही कितच्या स्पीडनं चाललाय कारण तो सरकतोय का नाही सरकतोय तेच लक्षात येणार नाही. एवढी लहान व्हेलॉसिटी महेंद्रची आहे. लक्षात आली कंडिशन. आणि मग दुसरा प्रश्न विचारला होता की व्हेलॉसिटी टाइम नुसार बदलत जाईल का. ऑब्विसली जर जसा वेळ वाढत जाईल तसा व्हेलॉसिटी सुद्धा काय होत जाणार ते वाढत जाणार. कारण महेंद्र जसा जवळ अप्रोच होईल कुणाच्या विराटच्या तेवढी व्हेलॉसिटी सुद्धा जेवढं जवळ जाईल तेवढं डिस्टन्स कमी होईल व्हेलॉसिटी वाढेल. म्हणजे व्हेलॉसिटी विल चेंज विथ टाइम. वेळेनुसार व्हेलॉसिटी बदलेल का येस तर व्हेलॉसिटी वेळेनुसार त्या ठिकाणी बदलते. ओके, कारण ऍक्सेलरेशन सुद्धा बदलतं जसं जवळ जातात तसं त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन वाढतं त्यानुसार व्हेलॉसिटी सुद्धा त्या ठिकाणी वाढणार. अशा दोन प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी आहे. आन्सर फायनल काय लिहिणार तुम्ही तर फायनल व्हेलॉसिटी ऑफ महेंद्र विल बी एवढी असेल 5.34 into 10⁻⁹ सेकंड मीटर पर सेकंड. आणि विल द व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम तर त्याचा आन्सर काय असणार येस द व्हेलॉसिटी ऑफ महेंद्र विल चेंज विथ टाइम. चेंज विथ टाइम म्हणजे जसा वेळ बदलेल तसं व्हेलॉसिटी सुद्धा बदलत जाणार. म्हणजेच जेवढा तो जवळ जाईल विराटच्या तेवढी व्हेलॉसिटी वाढतच जाणार. ओके, इन दिस वे अशा पद्धतीने दोन प्रॉब्लेम आहेत. खूप महत्वाचे प्रॉब्लेम आहेत. कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहेत. इथं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आपण सांगितले होते ते बघा. न्यूटनचे लॉ कंटिन्यू वाचत चला. न्यूटनचे 3 लॉ त्याचे फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन त्याचे तिन्ही समीकरण पटकन लक्षात आले पाहिजे. फर्स्ट इक्वेशन म्हणलं की तोच फॉर्म्युला आला पाहिजे फर्स्टचा सेकंडचा यूज होत नाही. ओके, अशा पद्धतीमध्ये हे सगळं आर्टिकल आहे. हे प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. शांत आता हे सगळं लिहून घ्या. जर तरी पण काही डाऊट वाटली तर आपण चॅटिंग मध्ये किंवा फोन करून विचारू शकता सर ही स्टेप कशा आहे. पुस्तकात बरेच स्टेप याच्यातल्या दिलेल्या नाही. विशेषतः हे पॉवर कशा पद्धतीने डायरेक्ट उत्तर आलं मायनसने अशा लहान लहान ट्रिक्स आहेत. कधी पण एखादं उत्तर कधी पण लक्षात घ्या कितीही मोठी संख्या असते शॉर्ट मध्येच लिहायची. एक अंक सोडायचा आणि पॉईंट द्यायचा. जे काय असेल ते उत्तर तयार करायचं. ओके, अशा पद्धतीने. So remaining part shall be discussed in the next lecture. Thank you.